माझ्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये एवढी जाड झाली होती आणि आजपर्यंत मी तशीच तेवढीच जाड आहे. नमस्कार मंडळी, मी शर्मिला गायकवाड. स्वागत करते तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये आणि आय विश की तुम्ही खूप निरोगी आणि आनंदी राहाल. पावसाळा सुरू झाला ना का कपडे सुकवायचा प्रॉब्लेम प्रत्येकाच्या घरी येतो. पण माझ्या घरी तो नेहमीच असतो. कारण मी ज्या घरामध्ये राहते ना, त्या घराला पूर्ण भिंतींना टाइल्स लावलेले आहेत. त्यामुळे मला माझे कपडे हॉलमध्ये सुकावे लागतात. मग कपडे धुवून झाल्यावर थोड्या वेळाने मी माझे सगळे कपडे हॉलमध्ये सुकत घालते आणि ऋत्वीसाठी ना मी वेगळं आधीच स्टँड घेऊन ठेवलेला आहे. त्यामुळे तिचे कपडे सुकायला सुद्धा मला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि घराबाहेर कितीही पाऊस पडत असला ना तरी पायऱ्या मात्र स्वच्छ धुवायलाच लागतात. कारण पायऱ्यांवरती ना खूप घाण येऊन थांबते आणि गल्लीमध्ये खूप सारा कचरा सुद्धा येऊन थांबतो. आणि आता पावसामुळे ना बाहेर गल्लीमध्ये सगळं चिकचिकाट झालेलं आहे आणि सगळं शेवाळ धरलेलं आहे. त्यामुळे मी स्वच्छ सगळं धुवून घेतलं. आणि म्हटलं थोडीशी साफसफाई सुद्धा करून घ्यावी म्हणून दरवाजाच्या मागे ते साफ करायला घेतलं तर इथे खूप सारं सामान असंच पडलं होतं. आणि त्यातही माझं ट्रायपॉड ना रमाताईंच्या घरी राहिलंय. त्यामुळे मी छोटासा जुगाड करून माझं काम चालवते. ते मी ऋत्विकचे औषधं आणि काही मोजकंच सामान ठेवते. पण खूप काही सामान इथे येऊन पडतं. त्यामुळे इथे साफ करायला घेतलं. पटापट त्याचं सगळं सामान काढून घेतलं. खूप चिकचिकाट झालतं कारण खूप दिवस झाले त्याच्यावरती हात फिरवलाच नव्हता. म्हणून तिथे चांगलं घासून पुसून सगळं स्वच्छ करून घेतलं. माझी पृथ्वी इथे निवांत तिच्या खेळण्यांसोबत पसारा करून खेळत होती. म्हटलं हिला खेळू दे तोपर्यंत मी माझं काम सुद्धा उरकवून घेते. थोडंसंच काम आहे असं म्हणून कामाला सुरुवात केली होती. पण काम खूप भरपूर निघालं. सगळं स्वच्छ घासून पुसून साफ करायला खूप वेळ निघून गेला. मी प्रेग्नंट होते तेव्हा माझ्या नवऱ्याने हे घर भाड्याने घेतलं होतं आणि माझं काम सुद्धा वाढवून ठेवलं होतं. कारण घराला पूर्ण टाईल्स आहेत. त्यामुळे सगळ्या टाईल्स वरती दिसत नसले ना तरी खूप धूळ जमा होते आणि ती महिन्याच्या महिन्याला साफच करावी लागते. मग इथे सगळं घासून पुसून सगळं लख्ख चकचकीत करून घेतलं. आणि एवढं सगळं केलं त्याचं म्हटलं भिंतींवरती सुद्धा हात फिरून घ्यावा आणि भिंतींवरती ना मी गावाला जायच्या आधी कधी भिंती साफ केल्या होत्या. त्यानंतर मी भिंती साफ केल्या नव्हत्या. म्हणून म्हटलं भिंती सुद्धा साफ करून घ्याव्या. आणि खरं तर हे सारखं वर खाली करून हे काम करायला मला खरंच खूप टफ गेलं. पण एकदा स्वच्छतेचा किडा अंगात घुसला ना का त्या शक्तीमध्ये ते काम पटापटा होऊन जातं. तसंच मी माझं काम पटापटा करून घेतलं. मी प्रेग्नंट होते तेव्हा ऋत्वीच्या पप्पांनी सगळ्या भिंती साफ केल्या. पण आता मी त्यांना हे काम सांगत नाही. कारण ते स्वतःच खूप दमून येतात. त्यामुळे एक दिवस त्यांना सुट्टी असल्यावर मी त्यांना काही जास्त एक्स्ट्राचं काम सांगत नाही. मी माझं काम माझं स्वतःच करते. आता तुम्ही बघा घर आणि घराच्या भिंती किती सुंदर दिसतायत ना. घरामध्ये खरंच एक फ्रेशनेस फील येऊन गेलाय. थोड्या वेळाने आमचे मोठे बाबा आणि आनंदी पृथ्वीसोबत खेळायला घरी आली होती. बाबांनी लगेच घर नोटीस केलं. बाबा तर म्हणाले की घर आज खूप सुंदर आणि छान दिसतंय. हे ऐकून तर मनाला खूपच भारी वाटलं. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणासाठी मी वांग्याचं भरीत बनवलं होतं. मग आम्ही सगळ्यांनी एकत्र जेवण करून घेतलं. खरं तर ऋत्वीचे पप्पा आले तेव्हा त्यांची रिॲक्शन सुद्धा खूप भारी होती. पण मला ती व्हिडिओमध्ये टिपता आली नाही. चला, आजसाठी एवढंच. भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.